नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात. राज ठाकरेंसोबत न जाण्यावर काँग्रेस ठाम आहे. मारहाणीची भाषा करणाऱ्यांसोबत न जाण्याची आमची भूमिका आहे. समविचारी पक्ष सोबत घेऊनच निवडणूक लढणार असं खासदार वर्षा गायकवाड म्हणाले. दिल्लीत चर्चा करूनच मुंबई महापालिकेबाबत निर्णय घेतलाय. नेते कार्यकर्त्यांना विचारलं आणि दिल्लीतही चर्चा केली आहे. भाजप विरोधातील लढाई मजबूतीने लढू असं खासदार वर्षा गायकवाड म्हणाले. शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केलाय. मुंबई मनपाबाबत सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार असून बैठकीमध्ये मुंबई मनपा कशी लढायची याबाबत चर्चा होईल. पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की मवियामध्ये लढणार याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. मुंबईमध्ये भाजपने अब की बार 100 पारचा नारा दिलाय. अंतर्गत सर्वेक्षणात मुंबई महापालिकेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष समोर आलाय. ठाकरेंची सेना काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर अजूनही ठाम आहे. आपली फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल. भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झालं तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्त्वाचं आहे असं ठाकरेंच्या सेनेचं म्हणणं आहे. काटोल नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी पवार गटाने केलेल्या आघाडीमुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सलील देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. सलील देशमुखांच्या पक्षप्रवेशावरून दत्ता भरणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही मोठा नेता येत असेल तर त्याचं स्वागतच आहे. देशमुख घराणं या भागातील मोठं घराणं असल्यानं याबद्दल जो निर्णय घ्यायचा तो अजित पवार घेतील असं दत्ता भरणे म्हणाले. मंत्री भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. मंत्री असल्यामुळे आम्हाला काही बंधनं आहेत, पण एक ना एक दिवस त्यांचा जय महाराष्ट्र करणार अशी टीका करत भरत गोगावलेंनी तटकरेंना आव्हान दिलंय. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना ऊसातलं काहीच कळत नाही, त्यांना नेमकं कशातलं कळतं हा संशोधनाचा विषय आहे या शब्दामध्ये शेट्टींनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. रायगड जिल्ह्यात शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंच्या विरोधात टीका करण्यात येते. अशातच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा तटकरेंवर निशाणा साधलाय. तटकरेंचं नाव न घेता ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं देखील विधान दळवींनी केलंय. एकीकडे मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईमध्ये आघाडी करण्यासंदर्भात शरद पवार यांची भेट घेतली. असं असतानाच दुसऱ्या दिवशी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मुंबईमध्ये उद्धव सेनेबरोबरच युतीचे संकेत दिले. त्यामुळे शरद पवार गट कोणाशी युती करणार याबाबत उत्सुकता वाढली. नांदेडच्या बिलोलीत उमेदवारी मागे घेण्यावरून 2 गटात वाद झाला. राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या पतीला घरात डांबून ठेवण्यात आलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन महिला उमेदवार विजयालक्ष्मी हरणे यांच्या पतीची सुटका केली आहे. आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांसमोर उभे राहिलेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपने प्रशांत कुऱ्हाडेंना तर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश कुऱ्हाडेंना उमेदवारी दिली आहे. रायगडमधील पेण नगरपालिका निवडणूक रंगतदार होत असून छाननी दरम्यान उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने नगरसेवक पदाचे एकूण 2 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 12B मधून भाजपचे अभिराज कडू तर 12A मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुशीला हरिचंद्र ठाकूर याही बिनविरोध विजयी झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 58,000 दुबार मतदार असल्याचं समोर आलंय। त्यामुळे संभाजीनगर मनपाला दुबार नावे शोधण्यासाठी 1300 पानांची यादी तपासावी लागणार आहे। 15 दिवसांमध्ये प्रत्येक दुबार मतदाराची चौकशी करून त्यांची नावे एका ठिकाणातून वगळावी लागणार आहेत। अमरावतीमध्ये 4 ठिकाणी काँग्रेसने मुस्लिम बांधवांना उमेदवारी दिली आहे। तुमच्यात मुस्लिम बांधवांना उमेदवारी देण्याची हिम्मत आहे का? 4 मुस्लिम उमेदवार दिले तर तुम्हाला झोंबलं, पण 6 ठिकाणी हिंदू उमेदवार सुद्धा दिलेत असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलंय। पालघर उपजिल्हा प्रमुख अनिल चौहान यांच्या वॉर्ड क्रमांक 22 मधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आलं। वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू असं आमदार राजेंद्र गावित म्हणाले। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत लाडक्या बहिणींची मतं निर्णायक ठरणार आहेत। पालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप यादीमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांचा टक्का अधिक असल्याने पालिकेचा महापौर लाडक्या बहिणी ठरवतील। जळगावच्या 40गाव नगर परिषदेच्या निवडणुकीतून 2 दिवसांमध्ये 11 उमेदवारांनी माघार घेतली आहे। अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्यामुळे सस्पेन्स आणखी वाढलाय। आज शेवटच्या दिवशी किती उमेदवार माघार घेतात यावरून आता अंतिम लढत ठरणार आहे। जळगावमधील भुसावळ येथे कापूस उत्पादक महासंघाची निवडणूक बिनविरोध पार पडली। या निवडणुकीमध्ये भाजपच्या पॅनलमधील सर्व 12 सदस्य बिनविरोध विजयी झाले। त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी बिनविरोध विजयी झालेल्या सर्व सदस्यांचं अभिनंदन केलंय। सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी सभा होणार आहे। शहाजी बापूंसाठी थेट एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत। भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यातील धुसफूस आता थेट एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर अधिक वाढेल अशी शक्यता आहे। ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडलाय। जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्यासह उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत या यादीवर हरकती आणि आक्षेप घेता येणार आहे। 28 नोव्हेंबरला अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या अर्जांपैकी 36 जणांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतलंय। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कारभारी दिवेकरांनी ही माहिती दिली। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्यात आली। प्रारूप मतदार यादीवर 27 नोव्हेंबर पर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्यात येणार आहेत। तर 5 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे। यावेळच्या मतदार यादीमध्ये दुबार नावे आणि वगळलेली नावे चिन्हांकित करण्यात आली आहेत। जळगावमधील जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी शिवसेनेला धक्का दिलाय। शिवसेनेच्या 3 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय। यामुळे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। लोणावळा नगर परिषद निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसलाय। प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपच्या उमेदवार अश्विनी लाड माघार घेणार आहेत। राष्ट्रवादीच्या उमेदवार लक्ष्मी पाळेकर निवडून येण्यासाठी आमदार सुनील शेळकेंनी ही खेळी केल्याची चर्चा आहे। लोणावळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे लोणावळ्यातील राजकीय समीकरण बदलणार असून आमदार सुनील शेळकेंनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। अमरावतीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या आक्रमक झाल्या होत्या। पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नये, आम्ही घाबरत नाही असं म्हणत यशोमती ठाकूरांनी संताप व्यक्त केलाय। नाशिकमधील
डोंगराळे गावातील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। आरोपीला फाशी व्हावी म्हणून महिला आयोग प्रयत्न करणार आहे असंही चाकणकर म्हणाले। ठाण्यात शिवसेना भाजपमधील वाद पुन्हा एकदा समोर आलाय। भाजपच्या माजी नगरसेवकांकडून शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला मारहाण करण्यात आली। BSUPच्या घरामध्ये नोंदणी शुल्क कमी करण्याच्या निर्णयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या शाखा प्रमुखाला ही मारहाण करण्यात आली आहे। सोलापुरात DPDCच्या निधीवरून काँग्रेस भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू झालाय। टक्केवारी मिळत नसल्यानं DPDCचा निधी थांबवला असा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय। प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी देण्यात आलाय असं प्रत्युत्तर आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले। नवी मुंबईच्या नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त अखेर ठरलाय। आज संध्याकाळी 5 वाजता शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। दरम्यान अनेक महिन्यांच्या विलंबानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे। बालिकेच्या हत्येच्या निषेधार्थ मालेगावात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चा संपताच जमाव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। संतापलेल्या जमावाने न्यायालयाचा गेट तोडण्याचा प्रयत्न केलाय, तर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जमावाला न्यायालय परिसरातून बाहेर काढलं। जालन्यात 13 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे, तर शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केलाय। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात गेल्या 25 दिवसांपासून ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। सत्ताधारी आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने मनसे आणि ग्रामस्थांनी पुणतांबा ग्रामपंचायतीसमोर मटका फोड आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केलाय। यावलमध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे 4 ते सकाळी 7 या वेळेमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। हद्दपार आरोपींवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 56 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मालेगावामध्ये झालेल्या मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला। काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। शिर्डीमध्ये 15 दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय, यामुळे नाशिक धास्तावले आहेत। वन विभागाला सांगून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक संतप्त झालेत। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना नदी थेरगाव बोट क्लब येथील केजुबाई बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणामध्ये फेसाळली आहे। नदीतील या प्रदूषित पाण्यामुळे जलचरांचे जीवनमान धोक्यात आले असून मानवी आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। ठाण्यातील 125 जुन्या पाडकाम सुरू असताना इतिहासकालीन प्राचीन शिल्प आणि मूर्ती आढळून आल्या आहेत। 46 एकरवर मनोरुग्णालयाचं पाडकाम सुरू असून आणखी शिल्प आढळण्याची शक्यता असल्याचं जिल्हा मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितलं। मालेगावमधील डोंगराळे गावातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून वाशिमच्या बस स्थानक परिसरात नागरिकांनी नराधमाचा पुतळा जाळला। यावेळी अनसिंग व्यापारी मंडळ, हिंदू संघटना आणि नागरिकांनी एकत्र येत चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली। डोंगराळे बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी विधायक संघर्ष समितीने मालेगाव बंदची हाक दिली आहे। बंदला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय। आणखी काही वेगवान बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर स्वागत। पाहुयात सुपरफास्ट 100। कांदिवलीमधील चारकोपमध्ये व्यावसायिक फ्रेडी
डिलिमावर गोळीबार झाला। या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय। आरोपीने छातीवर आणि पोटावर गोळ्या झाडल्याने फेडरी गंभीर जखमी झालेत। मंगळवारी पहाटे ताम्हिणी घाटात 500 फूट खोल दरीत कोसळलेल्या थार कारच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय। ज्या ठिकाणावरून कार कोसळली त्या परिसरामध्ये मोडकळीस आलेले बॅरिगेट्स होते। प्रशासनाने जर वेळीच दखल घेतली असती तर हा अपघात टळला असता। त्यामुळे अपघाताला जबाबदार कोण असा सवाल संतप्त गावकऱ्यांनी विचारलाय। नांदेडमधल्या माहूर तालुक्यातील पाचुंदा गावामध्ये शेतात कापूस वेचणी करणाऱ्या अंतकलाबाई अडागळे आणि अनुसयाबाई अडागळे या 2 सख्ख्या जावांची हत्या झाली आहे। गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलं असून ही घटना लुटीच्या कारणातून करण्यात आली की या दुहेरी खुनामागे अन्य काही कारण आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। पुण्याच्या गुजारवाडीत चुलत भावाकडूनच भावाची निर्घुण हत्या करण्यात आली। हत्या करत चुलत भावाचा मृतदेह पोत्यात भरला। आरोपीला पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवडमधून अटक केली आहे। सिन्नर एसटी बस अपघात प्रकरणी 4घांचं निलंबन करण्यात आलंय। लॉगबुकमध्ये प्रेशर नसल्याची नोंद असताना देखील एसटी कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे। नाशिकच्या गंजमाळ परिसरामध्ये आग लागली। 10 ते 15 घरांना लागलेली आग आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंय। आगीत 10 घरांचं आर्थिक नुकसान झालंय तर घटनास्थळी अग्निशमन दलाचे 8 ते 10 बंब दाखल झालेत। धाराशिवमध्ये तृतीयपंथीयांकडून सेवानिवृत्त शिक्षकास जबर मारहाण करण्यात आली आहे। दुचाकी अडवून सेवानिवृत्त शिक्षकास तृतीयपंथीयाने पैसे मागितले। मारहाणीनंतर शिक्षकांकडील पैसेही हिसकवल्याची माहिती आहे। यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील दरोडी शिवारामध्ये असणारा पवनचक्की प्रकल्प चालू ठेवण्यासाठी 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष विकास राघू पवार आणि सोबतच स्थानिक आमदार काशीनाथ दातेंचं पीए अशोक अहिरांचं नाव समोर आलंय। आमदार दातेंनी मात्र या विषयावर बोलणं टाळलं तर पारनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। पुणे पोलिसांनी शहरातील काळेपडळ, कोंढवा आणि इतर ठिकाणी छापेमारी करत 11 पिस्तूल आणि अनेक जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 आठवड्यामध्ये पुणे पोलिसांनी धडक कारवाया केल्या आहेत। मध्य रेल्वे येथील अपघात प्रकरणी आरोपी असलेल्या मध्य रेल्वेच्या दोन्ही अभियंत्यांवर 9 डिसेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका असे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ठाणे लोहमार्ग पोलिसांना दिलेत। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। डोंगराळे येथे घडलेल्या बालिका अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ मालेगावच्या मुस्लिम भागात देखील कडकडीत बंद पाळण्यात आलाय। संपूर्ण बाजारपेठा, दुकानं ही बंद ठेवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिकमधील पाथर्डी शिवर परिसरामध्ये 1 किलोमीटर क्षेत्रामध्ये आफ्रिकन स्वाईन फीवर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आलंय तर आसपासचा 10 किलोमीटरचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय। बीडच्या तांदळा गावामध्ये 154 शेतकऱ्यांच्या लढ्याला तब्बल 10 वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर यश आलंय। न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश शासनाला दिले आहेत। या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात तब्बल 100 कोटी रुपये मिळणार आहेत। यामुळे शेतकऱ्यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। पुणे महापालिकेकडून शहरामध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली। कात्रज, कोंढवा, मुंडवा या परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने हातोडा फिरवलाय। पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीची गणेश पेठेमध्ये धिंड काढली आहे। आंदेकर टोळीचा दरारा कमी करण्यासाठी पोलिसांनी कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर या 3 आरोपींना घर झडतीच्या बहाण्याने घेऊन धिंड काढली।
कोल्हापुरात कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे। शेतीच्या वादातून भाऊबंधांनीच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। मिळालेल्या माहितीनुसार भाऊबंधांमध्ये 8 एकर शेतीचा वाद आहे। संगमनेर शहरातील गणेश नगर परिसरामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। एमडी ड्रग्ज विकणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। आलिशान कारसह 43 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये मधमाशांनी रुग्णांवर हल्ला केलाय। मधमाशांच्या हल्ल्यात एका रुग्णाचा मृत्यू तर 39 रुग्ण जखमी झालेत। 9 गंभीर जखमी रुग्णांवर मेडिकल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या सगळ्या घडामोडींसह एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।